डॉक्टर आणि ज्योतिषी. कारण आम्ही नेहमी असं म्हणतो की डॉक्टर आणि ज्योतिषात फारसा काही फरक नसतो आणि लोकांच्या डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्याबद्दलच्या लोकांच्या देखील चुकीच्या अपेक्षा असतात. जसं की लोकांना असं वाटतं की डॉक्टर प्रत्येक आजार बरा करेल, तसंच ज्योतिषांच्या बाबतीत लोकांना असं वाटतं की ज्योतिषी हा प्रत्येक समस्या संपवेल. पण सत्य काय आहे ते आता आपण ऐकूयात. काही लोक म्हणतात जर कोणी चांगला ज्योतिषी असेल तर त्याच्या आयुष्यात तर समस्या यायलाच नाही पाहिजेत. अर्थात हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, कारण ज्योतिषी हा देखील एक सामान्य माणूसच असतो. त्याच्यासारखी शरीर, मन, भावना, सुखदुःख त्याच्याजवळ देखील सर्व काही असतं. त्याला भविष्य जाणता येतं, मार्गदर्शन करता येतं, समस्या सांगता येतात, पण यात तो स्वतःच्या कर्मातनं सुटत नाही. आता डॉक्टरचंच उदाहरण घ्या. डॉक्टर माणसांना बरे करतात, पण त्याला स्वतःलाच कधी काही आजार होतात की नाही? साधा सर्दी खोकला असो किंवा मोठी शस्त्रक्रिया असो, डॉक्टर हा कधीतरी रुग्ण होतोच. म्हणून आपण डॉक्टरांकडे बघतो तसंच ज्योतिषांकडे मार्गदर्शक म्हणून पाहायला हवं, ना की सर्व शक्तिमान म्हणून. ज्योतिषाकडे बघताना तुम्ही संत म्हणून का बघता? एक माणूस साधा ताप आला म्हणून डॉक्टरकडे जातो, डॉक्टर 3 दिवस औषध देतात आणि रुग्ण बरा होतो. पण दुसरा माणूस मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्याला आयुष्यभर औषध लागतं. डॉक्टर एकच आहे पण परिणाम वेगळे, कारण समस्या वेगळी वेगळी आहे. तसंच जीवनामध्ये काही समस्या या ज्योतिषांच्या मार्गदर्शनानं 100% संपतात आणि काही नाही. ज्योतिषशास्त्रातही हेच लागू असतं. काही कुंडल्यांनुसार समस्या छोटी असते, लवकर सुटते. काही समस्या खोल असतात, त्या खूप काळ टिकतात. कधी समस्या कमी होतात, संपत नाही. उपाय दिल्याने मात्र फायदा होतो, पण 100% नाही. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. आपण पिकाच्या शेतीचं उदाहरण घेऊ. शेतकरी पीक लावतो, हवा, पाऊस, जमीन, खत, मेहनत सगळं योग्य असेल तर पीक चांगलं येतं. पण ढगफुटी झाली किंवा दुष्काळ पडला तर पीक कमी तयार होतं. यात शेतकऱ्याचा दोष नसतो. तसंच जीवनातल्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ज्योतिष उपाय म्हणजे खतासारखे आहे, मदत करतात, पण हवामान म्हणजे कर्मफळ मात्र बदलू शकत नाही. अजून एक उदाहरण देतो, घर बांधण्याचं उदाहरण. घर बांधताना कामगार, सिमेंट, वीट, लोखंड, नकाशा सगळं आवश्यक. पण जर पाया कमजोर असेल तर घरावर नंतर दुरुस्ती करावीच लागते. पण ती दुरुस्ती घर पुन्हा नवीन करत नाही, फक्त मजबूत करते. ज्योतिषातही असंच आहे. ज्योतिषी उपाय म्हणजे दुरुस्तीच. ते जीवन बदलतं पण इतिहास बदलत नाही. अजून एक उदाहरण, चष्म्याचं उदाहरण. दृष्टी कमी झाली तर चष्मा लावतो. चष्मा लावल्यानं दिसतं, पण डोळे पुन्हा 100% तसे तसे होत नाही. उपाय म्हणजे चष्मा आणि तो मदत करतो, पूर्ण बदल करत नाही. थोडक्यात काय तर डॉक्टर असो किंवा ज्योतिषी हे मार्गदर्शक आहेत, जादूगार नाही. त्यांच्याकडचे जे उपाय आहेत ते चमत्कार नाही. त्यांचं मार्गदर्शन उपयोगी पडतं आणि जर आपण प्रयत्न केले तर सगळं काही कर्मफळावर चालतं. जो कर्म करतो, प्रयत्न करतो, सहन करतो, चांगला वागतो, चांगले विचार ठेवतो, तोच पुढे जातो. आणि म्हणून कर्मफळाला तितकंच महत्व आहे. म्हणून डॉक्टरांकडे 100% इलाज नाही, तसा ज्योतिषांकडे 100% उपाय नाही. दोघंही माणसं आहेत, त्यांनाही त्यांच्या परीक्षा आहेत. आपण जे अनुभवतो ते आपल्या कर्माचं फळ असतं. म्हणून घाबरू नका, हरू नका आणि थांबवू नका. आपल्याला हा लेख आवडला असेल तर कर्म करत राहा, श्रद्धा ठेवा आणि सगळे उपाय करून पहा. निश्चितच जीवन बदलतं. हा अनुभव आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकर तुम्हाला ओम साईराम.